दरम्यान संजय शिरसाट यांनी सुनावणीनंतर काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट आहे। आज ऐतिहासिक निकालाची सर्व महाराष्ट्राची जनता वाट बघत होती। या निकालामध्ये आपण पाहिलं तर जे शिवसेना आहे शिंदेची, या शिवसेनेचे 16 आमदार पात्र ठरवण्यात आले। कशा प्रकारे या निर्णयाकडे बघताय? हा जो निर्णय झालेला हा ऐतिहासिक निर्णय, याला छोटा निर्णय या 16 आमदारापुरता धरू नका। हा निर्णय देताना ज्या गोष्टीचा उल्लेख दारव्हेकरांनी केलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। 2018ची घटना जी तुम्ही बोलताय की आम्ही घटनेमध्ये बदल केला, त्या घटनेनुसार असं झालं, त्या घटनेनुसार आम्हाला हा अधिकार प्राप्त झाला, ती घटनाच त्यांनी घटना बाह्य ठरवली। त्यामुळे तुमचा असलेला अधिकार हा तिथं गठीत झालेला आहे। म्हणून गटनेतापदी एकनाथ शिंदे होते आणि ज्या विधानसभेचा गटनेता असतो त्याला पूर्णपणे अधिकार बहाल केले गेले। म्हणून मुख्य प्रतोद ॲज इट इज राहिलेत भरत गोगावले। आणि हा निकाल जो लागला त्यामुळे कदाचित यांना आता तरी थोडीशी समज येईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे। ज्याप्रमाणे आपल्याला पात्र केलं आहे त्याचप्रमाणे ठाकरेंच्या आमदारांवर देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। एक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे का ठाकरेंच्या आमदारांना? नाही, त्यांना दिलासा दिला कशा अर्थानं त्याचं थोडंसं आता पुन्हा आम्ही निकालाचं वाचन करू। निश्चित संध्याकाळी आज लॉयरची आणि मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात काय करायचं, कसं जायचं हाही निर्णय घेतला जाईल। परंतु मी त्या आमदारांना सुद्धा सांगेन की आता बस झालंय, पात्र अपात्र कोर्ट कचेऱ्या हे सर्व करू, आपण एकमेकांशी लढतोय आपण आपल्या माणसाची। म्हणून आता सोडा, काँग्रेस बरोबर जायचंय का? ज्यांनी राम मंदिराला विरोध केला आहे आता ते दर्शनाला सुद्धा जाणार नाही, मग ते काय करणार आहे तुम्हाला माहिती, काँग्रेसची संस्कृती माहिती। त्यांच्याबरोबर तुम्हाला युती करण्यामध्ये आजही रस असेल तर हे दुर्भाग्य आहे। म्हणून या बरोबर काम करू, शिवसेना प्रमुखाचे विचार पुन्हा पुढे घेऊन जाऊ। आम्हाला जिंकल्याचा आनंद एवढा नाही, आमचा पक्ष फुटल्याचा आनंद आम्हाला आजच सतवतोय। म्हणून आपले शिवसैनिकांचं नातं मजबूत करायचं आणखीन आम्ही त्यांना ऑफर देतोय की तुम्ही या आणि आपण बरोबर काम करू। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।